विखेंचं घराणं 10 घरं फिरलं, जिथे सत्ता तिथे ते जातात असं म्हणत ठाकरेंनी विखे पाटलांवर निशाणा साधलाय। विखेंसाठी भाजप हे राजकीय आयुष्यातलं शेवटचं ठिकाण असल्याचंही ठाकरे म्हणालेत। तर शिर्डी संस्थांच्या निवडणुकीमध्ये विखेंचा दारुण पराभव असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे। आता त्यांचे दिवटे चिरंजीव आम्हाला उत्तर द्यायला येतील असं म्हणत सुजय विखे पाटलांवरही निशाणा साधलाय। हे जे काही घराणं आहे हे 10 घर फिरलेलं आहे। आपल्याकडे सुद्धा आलं होतं, जिकडे सत्ता तिकडे आम्ही, पण आता कुठे जाणार? कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या आयुष्यातलं राजकारणातलं शेवटचं ठिकाण, कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे। आता काँग्रेसवाल्यांना विचारतोय, परत आले तर तुम्ही घेणार का रे बाबांनो? काय होतं काय हो? राष्ट्रवादीवाले असतील त्यांना विचारतोय, घेणार का हो? मी तर घेणारच नाहीये, अजिबात घेणार नाही। आणि घेणार तर नाहीच, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे। संस्थांच्या मजूर सोसायटीमध्ये यांचा दारुण पराभव झाला। 17-0 हा आपला पायगुणा उद्धव साहेब। तुमच्या गुंडगिरीला, त्याच गुंडगिरींना आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे। तेव्हा आम्हाला तुम्ही भरती सळती आव्हाने देऊ नका। आता मी आज बोलल्यावर उद्या त्याचे दिवटे चिरंजीव येतील उत्तर द्यायला।